नमस्कार, मी दुर्गेश सोनार. काव्यधाराच्या या फेसबुक पेजवरती तुमच्यासोबत कवितेच्या अनुषंगाने काही गप्पा मारण्यासाठी, काही कविता सादर करण्यासाठी, कवितेच्या संदर्भातल्या माझ्या काही आठवणी, माझा आत्तापर्यंतचा प्रवास, काही किस्से आणि या कवितेच्या प्रवासात जे सहप्रवासी कवितेतले मला भेटत गेले त्यांच्यासोबतचे काही प्रसंग असतील, काही किस्से असतील, या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे. बोलायला सुरुवात करण्याच्या आधीच आता जे या कार्यक्रमात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सहभागी होत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. माझा आवाज पोहोचतो आहे का, एवढं फक्त जर मला कोणी सांगितलं की माझा आवाज पोहोचतो आहे, तो व्यवस्थित आहे, तर मग आपल्याला पुढे जाता येईल. कोणी सांगू शकेल मला माझा आवाज पोहोचतो आहे? कारण शेवटी आवाज पोहोचणं महत्त्वाचं आहे. कविता हा आतला आवाज असतो प्रत्येक कवीचा, आणि कवीच्या आतला जो आवाज आहे तो आवाज रसिकांपर्यंत पोहोचणं, रसिकांच्या हृदयापर्यंत तो पोहोचणं, हा खरं म्हणजे कवितेचा प्रवास आहे. माझा आवाज पोहोचतोय का? कोणीतरी कमेंटमध्ये जर लिहिलं तर मला कळेल आवाज पोहोचतोय. ओके, अविनाशनी सांगितलंय की दादा आवाज येतोय. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. कारण काव्यधारा या एकूणच उपक्रमाविषयी माझ्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता एकूणच काव्यधाराचा प्रवास जो आहे, हा प्रवास अत्यंत माझ्यासाठी ज्याला असं म्हणतो ना की उत्सुकता त्या प्रवासाविषयी मनामध्ये होती. कारण गेले अनेक वर्ष, मला वाटतं 6-7 वर्ष झालं मी काव्यधाराचं नाव ऐकतो आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की काव्यधाराच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सगळे जे सहप्रवासी आहात त्यामधले हे सगळे तरुण आहात. मला आठवतं बाबा महाराज सातारकरांचं एक खूप छान वाक्य आहे. त्यांच्या प्रवचनामध्ये सातत्यानं ते म्हणत असतात की ज्यांच्यामध्ये तरुण जाण्याचं सामर्थ्य आहे ते तरुण आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या काव्यधाराच्या टीममध्ये सहभागी असलेले सहप्रवासी, सहकारी सगळे जे आहेत ते तरुण आहेत, आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रसंगातून तरुण जाण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून काव्यधाराचा हा प्रवास माझ्यासाठी अत्यंत लक्षणीय राहिलेला आहे. आणि कमालीची उत्सुकता माझ्या मनामध्ये होती की ही मुलं नेमकं करतात तरी काय. औरंगाबादसारख्या ठिकाणी, मराठवाड्याची राजधानी म्हणता येईल औरंगाबादला, खरं म्हणजे आता कोरोनाचा सगळा काळ आहे आणि कोरोनानं संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशभराला, अगदी नव्हे संपूर्ण जगभराला विळखा घातलेला आहे. आणि अशा वातावरणामध्ये प्रत्येकाला आपापल्या घरामध्ये राहावं लागतं आहे. आणि लॉकडाऊन ही एक नवीन शब्द, म्हणजे लॉकडाऊन हा तसा जुना शब्द आहे, पण पुन्हा नव्यानं लोकांपर्यंत पोहोचला की आपणच आपल्याला कोंडून घेणं, आपणच आपल्याला बंदिस्त करणं, ही त्याची गरज बनली. असं असताना लॉकडाऊन जरी असलं तरी आपण आपल्या भावनांना, आपल्या अभिव्यक्तीला लॉकडाऊन करू शकत नाही. उलट आपण व्यक्त व्हायला पाहिजे. जितके आपण आतमध्ये डोकावून पाहू स्वतःच्या, तितकं अधिक चांगल्या पद्धतीने मला वाटतं की आपल्याला अभिव्यक्त होता येतं. आणि हा सगळा कवितेचा प्रवास हा आतून बाहेर डोकावण्याचा आहे. जेव्हा आपण स्वतःच्या आत डोकवायला शिकतो तेव्हा आपल्याला बाहेर व्यक्त होता येतं, अभिव्यक्त होता येतं. आणि याच अनुषंगानं काही मांडणी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अनेक मान्यवर मला दिसत आहेत सहभागी झालेले आहेत. आमच्या अनुपमाताई उजगरे ताई, नमस्कार. तुम्ही हा कार्यक्रम पाहताय, आवर्जून ऐकताय. मला काही चुकत असेल तर नक्की सांगा, तुमचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक मान्यवर या कार्यक्रमात दिसत आहेत, श्रोत्यांच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. मला आनंद आहे की या सगळ्यांच्या समोर मला आता कविता म्हणता येते आहे, कवितेविषयी काही बोलता येतं आहे. खरं म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये जसं लॉकडाऊन सुरू झालं आहे, जाहीर कार्यक्रम तर बंदच झाले आणि लवकर परत हे कार्यक्रम सुरू होतील याची सध्या तरी शाश्वती मला वाटत नाही. पण या सगळ्याच्यामध्ये कवी म्हणून आपण स्वस्थ नाही बसू शकत. तर त्यासाठी हे जे ऑनलाईन माध्यम आता आलेलं आहे, मग फेसबुक लाईव्ह असेल, इवन इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुद्धा लाईव्ह आपल्याला करता येतं, ट्विटरवरती लाईव्ह करता येतं, आणि त्यातून आपल्याला आपली जी अभिव्यक्ती आहे ही आपल्याला सादर करता येते. आणि मी म्हटल्याप्रमाणे हा काव्यधाराचा सगळा प्रवास हा अत्यंत उल्लेखनीय राहिला. मी सुरुवातीलाच काव्यधाराच्या सगळ्या
माझ्या मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी. त्यांच्यासोबत मी नेहमी असेनच याचा शब्द पण मी त्यांना देतो. मी शब्दच देऊ शकतो कारण मी कवी आहे. राजकारण्यांसारखा शब्द देणं आपल्याला जमत नाही. राजकारणी देतात ते आश्वासन असतं आणि कवी देतात तो शब्द असतो. आणि शब्दाला जागणं हे आपलं काम आहे. कवी हा शब्दाचा जागल्या असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या मित्रांच्या सोबत मी आहे. माझा मित्र अविनाश भारती, की जो अगदी मला माझ्या लहान भावासारखा आहे, तो आत्तापर्यंतच्या प्रवासात सोबत आहे. त्याचं अगदी मनापासून कौतुक करतो. धम्मपाल जाधव आता प्राध्यापक आहे, पण मला आठवतं आता इतक्यातच औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये युवा महोत्सवासाठी परीक्षक म्हणून मी गेलो होतो आमच्या दासवैद्य सरांच्या आग्रहाखातर. आणि तो पण मोठा किस्सा आहे. अविनाशला ते चांगलं माहिती आहे की कसा तो सगळा सत्तांतर सुरू होतं महाराष्ट्रामध्ये आणि रात्रीतला सगळा प्रवास करून मी औरंगाबादला पोहोचलो. त्यात माझा फोन बंद पडला होता आणि सकाळी 10च्या सुमाराला काहीतरी मी कसा बसा विद्यापीठामध्ये पोहोचलो आणि नंतर मग तो कार्यक्रम केला. तेव्हा धम्मपाल जाधवांची माझी पहिल्यांदा भेट झाली. निलेश चव्हाणचा पण उल्लेख नक्की केला पाहिजे. अमोल शिंदेचा उल्लेख केला पाहिजे. ही सगळी जी मुलं आहेत ना ही खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. आणि त्यामुळं काव्यधारेची ही जी धारा आहे ही अशीच वाहती राहील असा मला विश्वास वाटतो. सुरुवातीलाच कवितेच्या अनुषंगाने बोलत असताना कवितेने कवितेसाठी कवितेच्या गावा जावे, कवितेने कवितेसाठी कवितेच्या गावा जावे, शब्दांनी शब्दांसाठी शब्दांचे गाणे गावे, कवितेने कवितेसाठी कवितेच्या गावा जावे, शब्दांनी शब्दांसाठी शब्दांचे गाणे गावे, ही शब्द सुरांची यात्रा हे लयतालांचे फुलणे, ही शब्द सुरांची यात्रा हे लयतालांचे फुलणे, नवरस प्राशुनी त्यांचा मग कृतार्थ व्हावे जगणे, नवरस प्राशुनी त्यांचा मग कृतार्थ व्हावे जगणे. तर हा सगळा प्रवास अगदी कवितेच्या गावाला जाण्याचा प्रवास आहे. आणि गेल्या काही दिवसापासून मी सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून रसिकांशी बोलतो आहे, माझ्या मित्रांशी बोलतो आहे आणि त्या ठिकठिकाणी माझा प्रवास मी सांगत आलो. स्वाभाविक आहे की पंढरपूरपासून सुरुवात ही होणं, कारण जिथे माझा जन्म झाला, ज्या मातीमध्ये मी लहानाचा मोठा झालो, त्या पंढरपूरचे संस्कार नक्कीच कवितेवरती राहिलेले आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या संदर्भातली एक कविता सुरुवातीला ठेवणार आहे, कारण तो सगळा संदर्भ, कवितेचा सगळा प्रवास तिथून सुरू होतो. त्यामुळे पंढरपूरच्या अनुषंगाने एक 2-3 कविता आहेत की ज्यात पंढरपूरचा उल्लेख आहे, ज्यात विठ्ठलाचा उल्लेख आहे. आणि जिथे माझी सुरुवात आहे तिथून मी सुरुवात करणार आहे की माझ्या कवितेने गावी माझ्या गावाचीच गाणी, माझ्या कवितेने गावी माझ्या गावाचीच गाणी, शब्दातून या झरावे चंद्रभागेचे ते पाणी, माझ्या कवितेने गावी माझ्या गावाचीच गाणी, शब्दातून या झरावे चंद्रभागेचे ते पाणी, माझ्या शब्दांना लाभावा हरी कीर्तनाचा संग, माझ्या शब्दांना लाभावा हरी कीर्तनाचा संग, शब्द होता पुंडलिक सखा भेटे पांडुरंग, टाळ मृदुंग ऐकता देहभान हर पावे, टाळ मृदुंग ऐकता देहभान हर पावे, तसे माझ्या कवितेने वेड जीवास लावावे, साऱ्या अर्थनी शब्दांचे त्यात अद्वैत साधावे, साऱ्या अर्थनी शब्दांचे त्यात अद्वैत साधावे, माझ्या कवितेला भाग्य असे अनोखे लाभावे, माझ्या कवितेला भाग्य असे अनोखे लाभावे. तर हे भाग्य कवितेला लाभणं हेच खरं म्हणजे कवीचं कवितेकडं असलेलं पसायदान असतं, मागणं असतं. आणि ते सहज खरं म्हणजे साध्य होतं असं नाही. खूप तसे कष्ट करायलाच लागतात. वाचायला तर खूपच लागतं, वेगवेगळे अनुभव घ्यायला लागतात, निरीक्षणं असतातच. आणि त्यातून खरं म्हणजे कवितेचा प्रवास सगळा जो असतो तो सुरू होतो. आणि हे सगळं करत असताना यात सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो तो असतो आशयाचा, तो असतो शब्दांचा. तुम्ही शब्दांची योजना त्याच्यामध्ये कशी करणार आहात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मगाशीच मी अशोक बागवे सरांचं ऐकत होतो आणि अशोक बागवे सरांनी शब्दांच्या अनुषंगाने खूप चांगल्या गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितल्या की शब्द कसे आपण ठेवले पाहिजेत, शब्दांचं महत्त्व कसं असलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. जसं एखादा गवंडी बांधकाम करताना विटेवरती वीट रचत जातो तेव्हा ती वीट त्या ठिकाणीच ठेवायला लागते. मुस्तान म्हणताय ती मीडियातील माणसानं बरोबर आडवी फ्रेम घेतली, वा. खरं आहे हे अगदी, कारण आपल्याला हे कळलं पाहिजे, कारण शेवटी ही फ्रेम हे सगळं फ्रेमवर्क आहे. फ्रेमवर्क व्यवस्थित असेल तर टीमवर्क सुद्धा खूप चांगलं होतं. आणि त्याच्यामुळे फ्रेम जर आडवी आपण जर धरली तर उभ्या महाराष्ट्रापर्यंत कविता पोहोचेल
असा माझा विश्वास आहे आणि म्हणून हे सगळं करतोय. धन्यवाद मुस्तान, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. मधुकर देवेकर पण म्हणतायत सुंदर मांडणी कवितेची, धन्यवाद. खूप जणांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मला आनंद आहे की तुम्हाला कविता आवडेल, बोलणं आवडेल. जसं तुम्हाला जे काही वाटेल ते तुम्ही व्यक्त व्हा, तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला माझ्याकडून काही एखादी कविता ऐकण्याची इच्छा असेल तर ती फरमाईश सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यावरती सुद्धा बोलता येईल, अनेक आठवणींवरती पण बोलता येईल. तर मी शब्दांविषयी बोलत होतो की एखादा गवंडी जसं बांधकाम करत असतो आणि तेव्हा विटेवरती वीट तर असतो, त्यातली एखादी वीट जरी सैल झाली तरी अख्खं बांधकाम कोसळतं. तसंच मला वाटतं कवितेच्या शब्दांचं सुद्धा आहे. कवितेची मांडणी जेव्हा आपण करतो तेव्हा ती मांडणी करत असताना त्या शब्दांची योजना तुमची परफेक्टच असली पाहिजे, व्यवस्थितच असली पाहिजे. एकही शब्द इकडचं तिकडं होता कामा नये. मला आठवतं जेव्हा मी जर्नलिझमला शिक्षण घेत होतो, पत्रकारितेचं शिक्षण घेत होतो पुण्यामध्ये रानडे इन्स्टिट्यूटला, आम्हाला किरण ठाकूर सर होते. आम्ही त्यांना केटी म्हणायचो. म्हणजे तरुण भारतचे किरण ठाकूर नव्हेत, हे पीटीआयचे किरण ठाकूर, डॉक्टर किरण ठाकूर. तर ते आम्हाला शिकवायचे, रिपोर्टिंग शिकवायचे. आणि त्यांनी आम्हाला शिकवलं होतं थंब रूल. म्हणजे एक वाक्य आपण लिहिल्यानंतर त्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दावरती अंगठा ठेवा आणि वाक्य वाचत जा. म्हणजे प्रत्येक शब्द गाळून जर अर्थ म्हणजे शब्द वाचले, वाक्य वाचलं, तर वाक्याचा जर अर्थ बदलला तर आपण ओळखायचं की तो शब्द त्या वाक्यामध्ये अनावश्यक आहे, तो काढून टाका. त्यामुळे जेवढं आवश्यक आहे, जो शब्द आवश्यक आहे तेवढंच लिहिण्याची सवय आम्हाला त्यामुळे लागली. त्यामुळे ठाकूर सरांचं लिहिण्याच्या संदर्भातलं जे मार्गदर्शन होतं ते अजूनही माझ्या स्मरणामध्ये आहे. त्यामुळे कवितेच्या संदर्भातही असंच असतं मित्रांनो, वेगळं काही नाही, की तुम्हाला शब्दांची योजना करता आली पाहिजे. मधुकर देवेकर म्हणतात आवाज येत नाही. माझा आवाज नाही पोहोचत आहे का? माझा आवाज पोहोचतो आहे? माझा आवाज पोहोचतो आहे का? कोणी सांगेल मला? राजाराम बनसकर म्हणतायत साम प्रवास. बरं, मी तो पण सांगेन, त्याचाही प्रवास सांगेन. किरण हिंगोणेकर धन्यवाद, छान दाखला दिलात, प्रतिक्रिया तुमची पोहोचली. मला वाटतं आवाज पोहोचत असेल. तर शब्दांची योजना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण कोणते शब्द कुठे कसे ठेवतो. म्हणजे कवितेत कसं असतं की प्रत्येक शब्दाचे अर्थ असतात, समानार्थी शब्द बरेच सारे असतात, पण समानार्थी शब्द बरेच असले तरी प्रत्येक शब्दाच्या अर्थाची ही वेगवेगळी छटा असते. ती छटा आपल्याला कळली पाहिजे, त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे आणि त्या अर्थाच्या अनुषंगाने आपल्याला ती शब्दयोजना आपल्या कवितेमध्ये करता आली पाहिजे. म्हणजे आभाळ कुठे वापरायचं आहे, आकाश कुठे वापरायचं आहे, नभ कुठे वापरायचं आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येकाचे अर्थ आहेत. कातर वेळ म्हणताना जो कातर भाव मनामध्ये आहे तो आपल्याला कळला पाहिजे आणि तशी शब्दयोजना आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे जे काही अनुभव आपल्या अवतीभोवती आपल्याला येत असतात त्याची मांडणी करत असताना, कवितेमधून मांडणी करत असताना या सगळ्याचा विचार मला वाटतं करायला पाहिजे. आणि मग कवितेचा आकृतीबंध हा नंतरचा भाग येतो. कारण कविता एकदमच सरसकट सगळी नेहमीच येते असं नाही. कवितेची अशी एखादी ओळ लख विजेसारखी मनामध्ये चमकते आणि मग त्या ओळीमध्ये त्या कवितेचा आकृतीबंध निश्चित केला जातो. म्हणजे कसं होतं की जसं मी म्हटलं की माझ्या कवितेने गावी माझ्या गावाचीच गाणी, ही अष्टाक्षरी आहे. माझ्या कवितेने गावी माझ्या कवितेची माझ्या गावाचीच गाणी. 8 अक्षर आहेत, अष्टाक्षरी आहे किंवा त्याला जानपती म्हणू आपण. मग त्या ओळीमध्येच त्याचं मीटर ठरलं, त्या ओळीमध्येच त्या कवितेचा आकृतीबंध ठरला आणि मग पुढे ती कविता सरकत 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 सरकत. आणि म्हणून कवितेचा आकृतीबंध हा पण महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कवीनं कवितेचे जितके आकृतीबंध हाताळता येतील तितके हाताळले पाहिजेत. मग ते अष्टाक्षरी असेल, मग ती छंदोबद्ध कविता असेल, मग ती अक्षरगण वृत्तातली किंवा मात्रा वृत्तातली कविता असेल, ते आपल्याला जमलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. मग गझलचा आकृतीबंध आहे, मग हायकूचा आकृतीबंध आहे आणि मग मुक्त शैलीतली कविता किंवा मुक्त छंदामधली कविता. या सगळ्या पद्धतीच्या कविता आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. आपल्याला लावणी सुद्धा लिहिता आली पाहिजे, आपल्याला पोवाडा पण लिहिता आला पाहिजे, आपल्याला कव्वाली पण लिहिता आली पाहिजे. कवितेचे जेवढे म्हणून आकृतीबंध आहेत ते सगळे आकृतीबंध हे आपल्याला जमले पाहिजेत. एक कवी म्हणून कवी हा अष्टपैलू असला पाहिजे, कवी हा अष्टावधानी असला पाहिजे,
कवीचं निरीक्षण हे चौफेर असलं पाहिजे आणि म्हणून मग त्या पद्धतीच्या शब्दयोजना आपल्याला सापडत जातात, तशा अनुभूती आपल्याला येत जातात आणि आपण कवितेमधनं व्यक्त होत जातो. जसा पंढरपूरचा मगाशी उल्लेख आला आणि मग मी अष्टाक्षरीची रचना तुमच्यासमोर ठेवली, तशीच एक अभंग रचना की ज्यामध्ये परत शब्दांची महती आहे की शब्द कसे येतात. तर पहा, शब्दब्रह्म नावाची रचना आहे आणि ते अभंग वृत्तातली आहे. अभंगाची रचना तुम्हाला माहिती आहे की 6-6-4 हा छोटा अभंग आहे. तर तो जो अभंगाचा आकृतिबंध आहे त्याच्यामधली ही कविता पहा की मनाच्या एकांती शब्द डहुळले, मनाच्या एकांती शब्द डहुळले, अर्थ पाझरले कवितेत. मनाच्या एकांती शब्द डहुळले, अर्थ पाझरले कवितेत, प्रत्येक शब्दांचे नानाविध रंग, प्रत्येक शब्दांचे नानाविध रंग, उठती तरंग हृदयात, उठती तरंग हृदयात, अंतरीचे स्पंद शब्द साकारती, अंतरीचे स्पंद शब्द साकारती, शब्दांची महती आगळीच, शब्दांचा शब्दांशी असा होता संग, शब्दांचा शब्दांशी असा होता संग, सावळा श्रीरंग भेटे मज, सावळा श्रीरंग भेटे मज, लाभो अशी मज अक्षर पंढरी, लाभो अशी मज अक्षर पंढरी, पूजितो अंतरी शब्द ब्रह्म, पूजितो अंतरी शब्द ब्रह्म. तर असा हा शब्द ब्रह्माचा प्रवास आहे आणि आपण सगळे शब्दाचे उपासक आहोत. आणि मग शब्दाची उपासना करत असताना मी जसं म्हणालो मगाशी की हा सगळा पंढरपूरपासून सुरू झालेला प्रवास आहे. बरोबर आहे, निलेश चव्हाण म्हणतात ते बरोबर आहे की छंदोबद्ध कविता सध्या फारशी लिहिली जात नाही, गझल प्रामुख्याने लिहिली जाते, पण मुक्तछंदाकडे अनेकांचा कल आहे. त्याच्याविषयी मी बोलणार आहे, नंतर बोलणार आहे. टप्प्याटप्प्याने आपण जाऊया पुढे. नक्की मला आवडेल बोलायला त्याच्यावरती, कारण माझा एकूण जो पिंड कवितेचा आहे हा छंदबद्ध कवितेचा आहे. जी कविता सुचते किंवा ज्या ओळी येतात त्या मुळातच त्या लयीचा लहेजा घेऊन येतात आणि मग त्यातून ती कविता होते. तर एकूण पंढरपूरचा मगाचा संदर्भ पुढे नेताना की आता खरं म्हणजे उद्यापासून ज्येष्ठ महिना सुरू होतो. आज वैशाखाची अमावस्या आहे, उद्यापासून ज्येष्ठ सुरू होईल आणि सगळ्यांना वेध लागतील त्या आषाढाचे. ज्येष्ठाच्या मध्यावरती पंढरपूरची वारी सुरू होते. देहू आळंदीतनं सगळे वारकरी पायी 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 आपल्या पंढरपूरला जायला निघतात. विठ्ठलाच्या भेटीसाठी म्हणून ते चालत चालत जायला निघतात. पण आत्ताचा काळ असा आहे ना की हा मुक्तछंद आणि मुक्तशैली यात फरक काय असा प्रश्न गोविंद ठोंबरेंनी विचारला आहे. मी त्याच्याही विषयी बोलेन, नक्की बोलेन, मला आवडेल बोलायला. तर संदर्भ पुन्हा पहा की वारकरी ज्येष्ठाच्या मध्यावरती आता देहू आळंदीतनं वारी करण्यासाठी, पायी वारी करण्यासाठी म्हणून पंढरपूरच्या दिशेनं जायला निघतील. पण आताचा काळ जो आहे तो कोरोनाचा काळ आहे. कोरोनामुळे आता ही वारी होईल की नाही याबद्दल साशंकता सगळ्यांच्या मनामध्ये आहे. वारी होईल, पण ती कशी होईल? एवढे लाखो वारकरी पायी जातात, चालत जातात, त्यांना जाता येईल का? पण मला असं वाटतं की कदाचित पायी वारी जरी नाही झाली तरी आषाढातली पावसाची जी वारी आहे ना ती मात्र सुरूच राहील. ढगांची वारी सुरूच राहील. ढग येतील आणि ते ढग पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करतील. त्या ढगांची वारी सुरू राहील आणि ते ढग वारकरी बनून पंढरपूरमध्ये जातील, विठ्ठलाच्या पायी लीन होतील आणि मला असं वाटतं की कोरोनाचं संकट तिथे धुतलं जाईल. त्या संदर्भातलीच कविता. आपण आशावादी असलं पाहिजे अविनाश. वारी शक्यतो होणार नाही असं म्हणतोय आपण, पण आशावादी असू आपण. वारी प्रत्यक्षात जरी नाही झाली तरी मनातल्या वारीला कोणी रोखू शकणार नाही. मनातली वारी कोणी रोखू शकणार नाही. आपल्या मनामध्ये पांडुरंग आहे. आपला वारकरी आतला आहे ना, तो स्वस्थ बसणार नाही. म्हणून ही आषाढातली वारी आहे, ही ढगांची वारी आहे. ती ढगांची वारी सुरू राहील. म्हणून ती कविता पहा की गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, निघे सरींची पालखी रंगे आषाढ सोहळा. गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, निघे सरींची पालखी रंगे आषाढ सोहळा. पानोपानी झाडांवर चाले थेंबांचे कीर्तन, पानोपानी झाडांवर चाले थेंबांचे कीर्तन. निळ्या भोर वाळवंटी सुरू विजेचे नर्तन. अंकुरती मातीतून कुंभ जणू श्रीहरी, अंकुरती मातीतून कुंभ जणू श्रीहरी. डुले हिरवी पताका शेत होई वारकरी, डुले हिरवी पताका शेत होई वारकरी. सरीतून आला देव,
सरीतून आला देव धरा पुंडलीक झाली. सरीतून आला देव धरा पुंडलीक झाली. आता युगे 28 बहराची मांदियाळी. आता युगे 28 बहराची मांदियाळी. त्यामुळे ही बहराची मांदियाळी आहे ना, ती अशीच मला वाटतं कायम राहील. त्याला कोणी रोखू शकणार नाही. तर ही वारी आपण सुरूच ठेवणार आहोत. कवितेची सुद्धा ही वारी आहे, ही काव्यधारा आहे. ही काव्यधारा ही अशीच आपल्याला अविरत सुरू ठेवायची आहे. आपण त्या कवितेच्या पालखीचे भोई आहोत. कदाचित खांदे बदलतील, खांदे पालट होईल, भोई बदलतील, पण शब्दांचा प्रवास, कवितेचा प्रवास हा असाच सुरू राहणार आहे. त्यात कुणी थांबवू शकणार नाही, कुठलाही गतिरोधक मध्ये येणार नाही. आणि कितीही कोरोना येऊ देत, कितीही विषाणू येऊ देत, पण कवितेचा सॅनिटायझर जर आपल्या हातामध्ये असेल ना, तर कोरोना आपल्याला रोखू शकणार नाही, याची मला खात्री वाटते. अनेक कवींनी आत्तापर्यंत माझ्या पूर्ण कवितेच्या प्रवासामध्ये माझ्यावरती प्रभाव टाकलेला आहे, किंवा असं म्हणू शकतो आपण की त्या कवींचा प्रभाव माझ्यावरती राहिला आहे. अगदी सुरुवात जेव्हा मी कविता लिहायला केली तेव्हा बालकवी खूप जवळचे वाटायचे. म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. या स्वरूपाच्या ज्या कविता बालकवींच्या होत्या की ज्या एकदम अशा लयबद्ध होत्या, छंदोबद्ध होत्या, त्या खूप जवळच्या वाटायच्या. आणि मग त्यातून आपण पण लिहिलं पाहिजे, त्या लयीत आपल्याला लिहिता आलं पाहिजे असं वाटायचं. आणि मग तसं प्रयत्न मी त्या काळामध्ये करायचो. नंतरच्या काळामध्ये मग जसं आणखीन वाचत गेलो, मग पाडगावकर खूप जवळचे झाले. मंगेश पाडगावकरांच्या सोबतच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे मी पंढरपूरला असताना पाडगावकरांचे सगळे कविता संग्रह, मग जिप्सी असेल, सलाम असेल, बोलगाणी असेल, हे मुखोद्गत झाले होते. आणि पाडगावकरांची जी शैली होती कविता सादरीकरण करण्याची, ती खूप भावायची मला. एकदम असा खणखणीत आवाज, आणि त्या पद्धतीत त्यांचं उच्चारण इतकं स्पष्ट होतं, शब्दांचे उच्चार इतके स्पष्ट होते की ते भावायचं. म्हणजे त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं, ही जी शैली पाडगावकरांची होती. किंवा सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा, या पद्धतीच्या कविता सगळ्या ज्या बोलगाणीतल्या पाडगावकरांच्या होत्या, त्याचा सतत प्रभाव मनावरती राहिलेला होता. अविनाशची फरमाईश आहे, दादा कॅलेंडर पण ऐकायची आहे. हो, मी येणार आहे आता, कारण पाडगावकरांवरती आलोय ना, तर प्रेम कवितेचा धागा पकडून मी त्याच्यावरती नक्की येईन. तर पाडगावकरांचा एक किस्सा मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल. जेव्हा माझा पहिला कविता संग्रह मी पंढरपुरात असताना प्रकाशित झाला, मला वाटतं 1999 साली, अक्षरांती नावाचा कविता संग्रह, तेव्हा मी कॉलेजातच होतो, शेवटच्या वर्षाला होतो. आणि ते झाल्यानंतर योगायोगानं मला पाडगावकरांची भेट घेण्याचा प्रसंग आला, ती संधी मिळाली. मुंबईमध्ये मी आलो आणि पाडगावकरांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर दाराची बेल वाजवली आणि योग कसा असतो पहा, पाडगावकर सरांनीच दरवाजा उघडला आणि हसत मुखानं स्वागत पण केलं. मला म्हणे, ये ये बस, तुझं नाव काय? मी म्हणलं, मी दुर्गेश सोनार, पंढरपुरात आलोय, मला सर तुम्हाला भेटायचं आहे, प्रचंड इच्छा मनामध्ये होती आणि तुमच्या कविता मी नेहमी वाचतो, मला खूप आवडतात आणि मी पण लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे आणि म्हणून मी आलोय आणि मला माझा कविता संग्रह पण तुम्हाला द्यायचा आहे. तर त्यांनी कौतुकाने बसवलं मला, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग मी त्यांना माझा कविता संग्रह दिला. कविता संग्रह दिल्यानंतर कशी गंमत असते पहा, किंवा नियती कशी असते पहा, की त्यांनी त्या सहज ते पान उघडलं, म्हणजे पुस्तक उघडलं, संग्रहाचं पान उघडलं आणि नेमकं ते पान जे होतं ना, त्याच्याकडे असं बघत बघत मला मिश्किलपणे म्हणाले, दुर्गेश, तुला तुझी सर्वोत्तम कविता कोणती माहिती आहे का? मला कळलं नाही, एकदम अचानक आलेला प्रश्न होता तो आणि माझ्या चेहऱ्यावरती मोठं प्रश्नचिन्ह. म्हटलं, सर समजलो नाही मी. नाही म्हणे, तुझी सर्वोत्तम कविता तुला माहिती आहे का? म्हटलं नाही. तर हे बघ, ही तुझी सर्वोत्तम कविता. आणि त्या पुस्तकातलं कोरं पान, कारण कधी कधी प्रिंटिंग करताना ती गडबड होते, बाइंडिंग करताना गडबड होते, त्यात नेमकं कोरं पान राहिलेलं होतं आणि ते कोरं पान मला त्यांनी दाखवलं आणि ते असं मला म्हणाले की ही तुझी सर्वोत्तम कविता आहे. तरी मला कळलं नाही की ते असं का म्हणतायत. आणि मग ते मला म्हणाले, पुढचं वाक्य खूप महत्वाचं होतं आणि मला असं वाटतं की प्रत्येक कवितेसाठी, प्रत्येक कवीसाठी हे वाक्य अत्यंत मोलाचं आहे. ते असं म्हणाले की हे बघ, हे कोरं पान म्हणजे सर्वोत्तम कविता, याचाच अर्थ असा की
तुझी सर्वोत्तम कविता अजून जन्माला यायची आहे. त्या सर्वोत्तम कवितेसाठी हे राहिलेलं कोरं पान आहे. जेव्हा तुला असं वाटेल की तुझी सर्वोत्तम कविता आलेली आता, तेव्हा तू कवी म्हणून संपलेला असशील. आणि म्हणून प्रत्येक कवीनं आपल्या सर्वोत्तम कवितेसाठी एक तरी कोरं पान आपल्या कवितेच्या वहीमध्ये ठेवलं पाहिजे, आपल्या कविता संग्रहामध्ये ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आपली सर्वोत्तम कविता कधी येऊ नये जन्माला. कारण कसं होतं ना, कवी जर आपल्याच कवितेच्या प्रेमामध्ये पडला तर तो कवी म्हणून संपतो, त्याचा विकास खुंटतो, ते त्या पलीकडे जात नाही. आणि मला हेच सांगायचं आहे की कवी म्हणून आपल्याला कवितेच्या प्रत्येक विधेकडे पाहिलं पाहिजे, प्रत्येक आकृतिबंधाकडे पाहिलं पाहिजे. मी फक्त गझल एक्के गझलच लिहिणार असं करून नाही चालणार. मी मुक्त छंद लिहिणार असं म्हणून नाही चालणार. मी फक्त छंदबद्ध कविता लिहिणार असं म्हणून नाही चालणार. तुम्हाला सगळं लिहिता आलं पाहिजे. जी तुमची अभिव्यक्ती आहे, जी तुमची जाणीव आहे, ती जाणीव ज्या फॉर्ममध्ये व्यक्त होतीये ना, त्या फॉर्ममध्ये व्यक्त होऊ द्या. नाहीतर होतं कसं, आपण तंत्रशरण होत जातो आणि मग कारागिरी सुरू होते. कलावंत म्हणून संपतो आपण कारागीर होतो. आपल्याला कलावंत जोपासायचं आहे, आपल्याला कारागीर व्हायचं नाही. हे मला वाटतं लक्षात आपण कायम ठेवलं पाहिजे. तर अनेक पद्धतीच्या आठवणी खरं म्हणजे आहेत. कॅलेंडर नावाच्या कवितेचा उल्लेख आता अविनाशनं केला. ती कॅलेंडर नावाची कविता मी तुमच्यासमोर ठेवतो. त्यात ती तशी प्रेम कविता आहे. कॉलेजच्याच काळात लिहिलेली कविता आहे. कॉलेजच्या काही बरेच आता तरुण मित्र पण ऐकत असतील तर त्यांना त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या त्यांच्या जाग्या होतील. पहा की भिंतीवरचं नवकोरं कॅलेंडर, भिंतीवरचं नवकोरं कॅलेंडर आठवण करून देतंय नववर्ष सुरू झाल्याची. भिंतीवरचं नवकोरं कॅलेंडर आठवण करून देतंय नववर्ष सुरू झाल्याची. आणि तुझ्या माझ्या विरहातलं आणखी एक वर्ष सरल्याची जाणीवही. भिंतीवरचं नवकोरं कॅलेंडर आठवण करून देतंय नववर्ष सुरू झाल्याची. आणि तुझ्या माझ्या विरहातलं आणखी एक वर्ष सरल्याची जाणीवही. किती सहज बदलता येतात कॅलेंडरची पानं, किती सहज बदलता येतात कॅलेंडरची पानं एक एक महिने संपले की. किती सहज बदलता येतात कॅलेंडरची पानं एक एक महिने संपले की. पण नाही येत बदलता तुझ्या माझ्या सहवासातील कित्येक सुगंधी क्षणांची ती हळुवार पाने इतकी सहजपणे. पण नाही येत बदलता तुझ्या माझ्या सहवासातील कित्येक सुगंधी क्षणांची ती हळुवार पाने इतकी सहजपणे. दिवस बदलतात, दिवस बदलतात, वर्षही सरत जातं. दिवस बदलतात, वर्षही सरत जातं. तसतसं नवं कॅलेंडर भिंतीवर सजतं. वर्ष बदलतं, दिवस बदलतात, वर्षही सरत जातं. तसतसं नवं कॅलेंडर भिंतीवर सजतं. वर्ष नवे, कॅलेंडर नवे. वर्ष नवे, कॅलेंडर नवे, पण भिंत तीच आणि खिळाही तोच. वर्ष नवे, कॅलेंडर नवे, पण भिंत तीच आणि खिळाही तोच. तुझ्या माझ्या दिवसांना बांधून ठेवणारा खोलवर रुतलेला. तुझ्या माझ्या दिवसांना बांधून ठेवणारा खोलवर रुतलेला. तर तो जो खिळा असतो ना, जो असा रुतलेला असतो आतमध्ये, तो आपल्या दिवसांना बांधून पण ठेवतो, पण तो असा रुतलेला पण असतो. तर हे सगळं कॅलेंडरच्या प्रतीकातनं ही सगळी विरहाची भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. कदाचित तुम्हाला ही कविता आवडली असेल. आवडली असेल तर अगदीच मनापासून मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. तर अनेक अशा आठवणी आहेत, अनेक किस्से आहेत. मला सांगायला आवडेल की कॉलेजच्या काळामध्ये म्हणजे दुर्गेश सोनार हा कवी म्हणून जो माहिती झाला, हा कॉलेजच्या काळात खऱ्या अर्थानं माहिती झाला. म्हणजे अगदी लहानपणापासून 4वी-5वीपासून मी लिहितो. पण कॉलेजला जेव्हा मी लास्ट इयरला होतो तेव्हा 1996 साली प्रतिभा संगम नावाचं एक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं राज्यस्तरीय साहित्य संमेलन अंमळनेरला झालं होतं. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन सप्तशताब्दीचा तो काळ होता. आणि त्याच्या अनुषंगाने, त्या औचित्याने प्रतिभा संगमचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि त्यात पहिल्यांदा मी पंढरपूर सोडून अंमळनेरपर्यंत पोहोचलो होतो, एक विद्यार्थी साहित्यिक म्हणून, कॉलेजमधला विद्यार्थी म्हणून. आणि मला आठवतं की तिथे माझ्याच वयाचे महाराष्ट्रभरातनं आलेले खूप चांगले कवी मित्र मला भेटले. त्यामध्ये आमचा परभणीचा अशोक जेधे नावाचा कवी मित्र होता. दुर्दैवानं तो नंतर कुठे गेला त्याचा पत्ता लागलाच नाही, पण आमच्या हृदयामध्ये तो अजून पण आहे.
म्हणजे अशोकची एक कविता खूप गाजली होती अंमळनेरमध्ये. एग एग इंद्रायणी नावाची कविता होती त्याची. तुम्ही सगळे बरेच जण मराठवाड्यातल्या भागातले आहात आणि परभणीच्या भागातलं जर कोणी असेल तर त्यांना अशोकचं नाव नक्की आठवेल, अशोक जेधे नक्की आठवेल. तो जर आत्ता असता तर आत्ताच्या घडीचा तो खूप नामवंत कवी नक्की राहिला असता, पण अशोकनं तो काळ गाजवला होता. मग अशोक होता. मंदार भारदे नावाचा माझा मित्र आहे. आनंद क्षेमकल्याणी मला त्या ठिकाणी भेटला. केशव खटिंग मला भेटला. संतोष शेंडकर नावाचा कविमित्र तिथे भेटला. ऐश्वर्या पाटेकर, की ज्याला साहित्य अकादमीचा पहिला युवा पुरस्कार मिळाला, तो ऐश्वर्या पाटेकर मला प्रतिभा संगममध्ये भेटला. अशी असंख्य मुलं की जे आता मराठीच्या काव्यक्षेत्रामध्ये, मराठीच्या साहित्य प्रांतामध्ये ज्यांनी स्वतःचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि मराठी साहित्यामध्ये आता ते प्रस्थापित झालेले आहेत. ही सगळी मुलं माझ्याच कॉलेजच्या काळामध्ये ही माझ्यासोबत होती, याचा मला आनंद आहे. आणि मला असं वाटतं हा सगळा आपला बहराचा काळ असतो आणि तिथे जर आपल्याला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि काव्यधाराकडनं मला ही अपेक्षा आहे. निलेश, धम्मपाल आणि अविनाश, तुम्ही तिघही ऐकत असाल तर माझी अशी इच्छा आहे किंवा माझी अशी अपेक्षा तुमच्याकडनं आहे की या स्वरूपाचं एक, ज्याला कॉन्क्रीट काम म्हणतो, ज्याला मूर्त स्वरूप आपल्याला देता येईल असं म्हणतो, की जी नवीन लिहिणारी मुलं आहेत ना, या मुलांना एक असं व्यापक व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून देता येईल. ते कार्यशाळेच्या स्वरूपातलं असेल, जिथे आपल्याला छोटे गट करता येतील, जिथे मुलांना कविता म्हणजे काय हे सांगता येईल, जिथे ललित म्हणजे काय सांगता येईल, जिथे कथा काय असते सांगता येईल, जिथे कादंबरी काय असते सांगता येईल. हा प्रयोग मला वाटतं जो आहे ना तो आपला करता येऊ शकतो. आणि काव्यधारेचा कार्यक्रम तुम्ही करताच आहात. आता फेसबुकसारखं माध्यम तुम्ही हाताळत आहात, तर याला एक मूर्त स्वरूप येत्या काळामध्ये आपल्याला देता येऊ शकतं. आणि त्या कामामध्ये माझी जी काही मदत तुम्हाला लागणार असेल ती मी द्यायला पूर्णपणे तयार आहे. एक थोडासा वयानं तुमच्यापेक्षा थोडा मोठा असल्यामुळं तो अधिकार मी नक्की तुमच्यावरती गाजवू शकतो चांगल्या अर्थानं. तर हे आपण करूया. तर काव्यधारा आपल्याला पुढे सुरू ठेवायची आहे. कवितेचा संदर्भ कॅलेंडरच्या अनुषंगाने आला म्हणून काही एक 2-3 ज्या प्रेमकविता आहेत त्या प्रेमकविता तुमच्यासमोर ठेवतो. की एक विरहाचीच परत कविता आहे की यातला जो प्रियकर आहे हा काहीतरी निमित्ताने, मग तो शिक्षणाच्या निमित्ताने असेल किंवा नोकरीच्या निमित्ताने असेल, गाव सोडून दूर जातो, पण त्याची जी प्रेयसी असते, त्याची जी साजरणी असते ती गावामध्येच राहते. नंतरच्या काळात त्यांची भेट होईल का याची शाश्वती नाही. आत्ताच्या काळात व्हॉट्सअपसारखं माध्यम आहे, आत्ताच्या काळात मोबाईल फोन आहेत. तसं त्या काळामध्ये नव्हतं. म्हणजे मी जेव्हा ही कविता लिहिली तेव्हा मोबाईल फोन पण नव्हते, तेव्हा लँडलाईन कसे बसे आले होते, पत्रच लिहिलं जायचं किंवा फोन लँडलाईनचाच आधार होता. त्यामुळे भेट तरी कशी होईल असा प्रश्न असायचा. तर ती एक मनामधली भावना किंवा कल्पना घेऊन लिहिलेली कविता आहे की गावं दूर सोडताना दूर चाललेल्या वाटा, गावं दूर सोडताना दूर चाललेल्या वाटा, सारा उदास आठव उरी रुतलेला काटा. गावं दूर सोडताना दूर चाललेल्या वाटा, सारा उदास आठव उरी रुतलेला काटा. काटा उरात रुतता तिने हुंदका दाबला, काटा उरात रुतता तिने हुंदका दाबला. हात साथीचा सोडून तिचा आधार चालला, सारा आधार सुटता तिचं तुटलं सपन, सारा आधार सुटता तिचं तुटलं सपन. सार भकास भकास झालं ओसाडते रान, झालं ओसाडते रान गेली उडून पाखरे, झालं ओसाडते रान गेली उडून पाखरे. खोल खोल वर भेगा, खोल खोल वर झरे, असे खोल वर झरे पाझरती रे आतून, असे खोलवर झरे पाझरती रे आतून. गेला गेला बहर तो कधी येई परतून, कधी येई परतून दूर चालला सजण, कधी येई परतून दूर चालला सजण. डोळ्यातील आसवांनी तिचं भिजलं अंगण, डोळ्यातील आसवांनी तिचं भिजलं अंगण, डोळ्यातील आसवांनी तिचं भिजलं अंगण. तर अशा स्वरूपाच्या कविता पण त्या काळामध्ये, कॉलेजच्या काळामध्ये लिहिल्या गेल्या. याच स्वरूपातली एक आता छंदामधली म्हणजे वृत्तातली कविता मी तुमच्या समोर ठेवतो की ज्याच्यामध्ये सुद्धा विरह हा आहे की ती दिसत नाहीये पण ती जवळ आहे याची भावना मनामध्ये आहे. मग ती प्रेयसी असेल, पण मग ती कविता असेल, नाहीतर कोणती तरी प्रिय व्यक्ती असेल. तुम्ही जसा अर्थ त्याचा लावाल तसा तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता. की सुमंदार माला या वृत्तातली ही कविता आहे. थोडा ही कविता ऐकताना तुम्हाला ग्रेस यांचा प्रभाव जाणवेल. कारण मी मगाशी म्हटलं
की माझ्या आत्तापर्यंतच्या कवितेच्या प्रवासामध्ये काही कवींचे प्रभाव माझ्यावरती राहिले. त्याच्यामध्ये पाडगावकरांचा मी मगाशी उल्लेख केला, बालकवींचा उल्लेख केला, तसा ग्रेस यांचा सुद्धा उल्लेख नक्की केला पाहिजे. तर कवी ग्रेस यांचा प्रभाव असतानाच्या काळात लिहिलेली कविता आहे. पहा की तुझ्या भोवती सांज रेंगाळलेली तुझ्या अंगणी काजळाची निशा. तुझ्या भोवती सांज रेंगाळलेली तुझ्या अंगणी काजळाची निशा. कशी वाट शोधू सखे साजणी मी की माझी मला सापडेना दिशा. तुझ्या भोवती सांज रेंगाळलेली तुझ्या अंगणी काजळाची निशा. कशी वाट शोधू सखे साजणी मी की माझी मला सापडेना दिशा. असा गच्च काळोख हा अंतरीचा नभी पाजळे चांदण्यांचे दिवे. असा गच्च काळोख हा अंतरीचा नभी पाजळे चांदण्यांचे दिवे. तुला रोज पाहे सखे चांद माझा तुझे रूप भासे तयाला नवे. तुझ्या शुभ्र कांतीवरी पाझरावा असा अमृताचा झरा वेगळा. तुझ्या शुभ्र कांतीवरी पाझरावा असा अमृताचा झरा वेगळा. तुझा गंध माझ्या उरी दरवळावा जणू मोगऱ्याचा ऋतू कोवळा. परंतु कसा हरवला तो किनारा. परंतु कसा हरवला तो किनारा तुझी वाट ही आज अंधारली. परंतु कसा हरवला तो किनारा तुझी वाट ही आज अंधारली. आता फक्त हाती उरे गर्द छाया कुठे आठवांची नुरे सावली. तुझ्या भोवती सांज रेंगाळलेली तुझ्या अंगणी काजळाची निशा. कशी वाट शोधू सखे साजडी मी की माझी मला सापडेना दिशा. तर अशा पण कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. अनेकांना आवडती कविता. सगळ्यांचे अगदी मनापासनं आभार मानतो की तुम्ही खूप छान दाद देताय. मला आनंद वाटतोय. आणि बरेचसे माझे काळजातले लोक मला पाहतायत, मला ऐकतायत. आणि खरं म्हणजे माझ्यासाठी हे प्रोत्साहन आहे. कवीला नेमकं काय हवं असतं ना, जसं झाडाला हवं असतं ना तसंच कवीला हवं असतं. झाडाला काय हवं असतं तर अशी स्वच्छ वाहणारी मोकळी हवा, मोकळं वारं हे झाडाला हवं असतं. आणि झाडाच्या बुंध्याशी त्याच्या मुळापर्यंत पोहोचणारं निर्मळ पाणी त्याला हवं असतं. तसंच कवीचं पण आहे. कवीला काय हवं असतं तर आपल्या काळजातल्या लोकांनी दिलेली दाद ही कवीला हवी असते. त्यांनी दिलेलं प्रोत्साहन कवीला हवं असतं. आणि त्यातून खरं म्हणजे कवी हा लिहित जातो, बोलत जातो. सुरुवातीला तो अडखळतो, कारण लहान मुलं सुद्धा चालताना सुरुवातीला लगेच काही झरझर नाही चालत. ते दुडक्या पावलांनीच चालतात. मग ते ठेचकाळतात, मग ते पडतात, त्यांना लागतं, त्यांना खुपतं. पण मग आईचं बोट धरून परत ते हळूहळू चालायला सुरुवात करतात. आणि मग एक वेळ अशी येते की ते आईचं बाबाचं बोट सोडतात आणि स्वतःच्या पायावरती मोठे होतात, चालायला लागतात. आणि मग त्यांना त्यांचं आभाळ सुद्धा कमी पडायला लागतं. त्यांचे पंख विस्तारतात, त्यांचं आकाश व्यापक होतं. अशाच आशयाची कविता आहे चिमणपंख नावाची. ती चिमणपंख नावाची कविता मी तुमच्यासमोर ठेवतो. मुक्तछंदामधली कविता आहे. मगाशी एक जणांनी मला वाटतं प्रश्न विचारला होता की मुक्तछंद आणि मुक्त शैली यातला फरक काय. एक लक्षात घ्या की मुक्त म्हणजे खूपच मुक्त असं नाही, पण त्यापुढे छंद असा शब्द आहे ना, तो पण छंद आहे. मुक्तछंदामध्ये सुद्धा एक अंतर्गत लय असते. ती लय आपल्याला साधता आली पाहिजे आणि मुक्तपणे व्यक्त होता आलं पाहिजे. आणि ही जी मुक्तछंदाशी शैली ज्यांना मिळते ना, ज्यांच्याकडे असते ना, ती मुक्त शैली असते. आत्ताच्या काळामध्ये या घडीला मराठीत अत्यंत उत्तम दर्जाची मुक्तछंदाची कविता लिहिणारे काही मोजके कवी माझ्या स्मरणामध्ये आहेत किंवा माझ्या आवडीचे कवी आहेत. त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने सातत्याने अग्रक्रमाने नाव घेतो ते प्रशांत असणारेंचं नाव घेतो. अकोल्याचे आपले ज्येष्ठ कवी मित्र आहेत प्रशांत असणारे. त्यांचा मीच माझा मोर नावाचा कविता संग्रह आहे. वन्स मोर नावाचा आत्ताच नवीन त्यांचा कविता संग्रह विष्णू जोशींनी प्रकाशित केला काव्याग्रह प्रकाशनाच्या. तोही अत्यंत उत्तम दर्जाचा कविता संग्रह आहे. की मुक्त शैलीतली कविता, मुक्त छंदातली कविता कशी असली पाहिजे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रशांत असणारेंची कविता आहे. संवादी कविता आहे. मी कालच्याच कार्यक्रमात पण ती कविता म्हटली होती. मला वारंवार मोह त्या कवितेचा होतो म्हणताना. तर ती कविता आईच्या संदर्भातली कविता आहे आणि त्यांनी फार सुंदर लिहिली. छोटी कविता आहे, अल्पाक्षरी आहे, पण ते लिहितात काय. ते लिहितात असं की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर.
मुलगा म्हणाला, आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला झोप येत नाही. वडील म्हणाले, अगये दिव्याची वात जरा कमी कर, मला झोप येत नाही. मुलगा म्हणाला, आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला झोप येत नाही. वडील म्हणाले, अगये दिव्याची वात जरा कमी कर, मला झोप येत नाही. रात्रभर ती बिचारी दिव्याची वात वर खाली करत राहिली. रात्रभर ती बिचारी दिव्याची वात वर खाली करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. तर आईच्या बद्दलची ही जी जाणीव आहे ना, ती खूप छोट्या म्हणजे अल्पाक्षरी ही रचना आहे, पण व्यापक आशय आहे. तसंच उदाहरण आहे संजय चौधरींचं. संजय चौधरी नाशिकमधले कवी आहेत. म्हणजे माझं इवलस हस्ताक्षर नावाचा त्यांचा पहिला कविता संग्रह आणि आत्ता इतक्यात आलेला, बऱ्याच कालावधीनंतर आलेला त्यांचा कविता संग्रह कविताच माझी कबर. म्हणजे मुक्तछंदातली कविता किती दर्जेदार असते हे संजय चौधरींसारखं उदाहरण आहे. प्रशांत असणारेंचं उदाहरण आहे. दभा धामणसकरांचं तर खूप मोठं नाव आहे मुक्तछंदामधलं. अशा अनेक नावं आपल्याला घेता येतील, पण प्रामुख्याने मी ही 3 नावं नक्की घेतो. आणि जे कोणी मुक्तछंदामध्ये आता लिहिता आहेत त्यांनी या कविता थोड्याशा अभ्यास म्हणून जर वाचल्या ना, तर त्यांना स्वतःची एक शैली त्यातनं सापडत जाईल असं मला वाटतं. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये झालं असं आहे की मुक्तछंद म्हणजे कुठेतरी भाषणाचा प्रभाव त्या कवितेवरती आहे की काय असं वाटायला लागतं. मग ती कविता मुक्तछंदातली न राहता प्रचारकी कविता होत जाते. आणि प्रचारकी आवेशामध्ये भाषण केल्यासारख्या कविता लोक म्हणायला लागतात. मग ती कविता नाही राहत, ते भाषण होतं. कविता कवितेसारखी आली पाहिजे, त्यात काव्य असलं पाहिजे. मुक्तछंदातली कविता, मुक्त शैलीतली कविता, त्याच्यामध्ये छंद आहे, तो आपण जोपासला पाहिजे. त्यातली अंतर्गत लय आपल्याला कळली पाहिजे. याचं मला वाटतं कुठेतरी भान आपल्याला ठेवता आलं पाहिजे. तर चिमणपंख नावाची कविता पहा की आपल्याला जेव्हा पंख फुटतात, आपण मोठे होतो, आपण स्वतःच्या पायावरती चालायला लागतो आणि आपल्याला आपलं आकाश सुद्धा अपुरं पडायला लागतो आणि आपण आपलं सगळं बाकीचं बाजूला ठेवून मागे सारून पुढे 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 जात राहतो, आपल्या करिअरचा विचार करतो. पण हे करत असताना आपली जे ऋणानुबंध आहेत, आपले जे मूळ संबंध आहेत, आपलं जे मूळ आहे, जी आपली नाळ आहे, ती कुठे आहे? ती आपल्या घरात आहे, ती आपल्या घरच्या लोकांपाशी आहे. त्यातून आलेली कविता आहे चिमणपंख. की पानांच्या झुपकेदार फांदीवरती, पानांच्या झुपकेदार फांदीवरती चिमण्यांचा नाजूकसा चिवचिवाट. पानांच्या झुपकेदार फांदीवरती चिमण्यांचा नाजूकसा चिवचिवाट आता मलाही जाणवतोय. एक एक काडी जमून रचलेलं इवलस घरट म्हणजे चिमणीच्या स्वप्नांची पूर्तता, साऱ्या आयुष्याची तृप्तता, अनबाळ चोचीत दाणा भरवतानाची मुग्धता. झाडावरती हे छोटंसं घरट उभारताना, झाडावरती हे छोटंसं घरट उभारताना किती खाल्ल्या असतील खस्ता त्या चिमणीनं. झाडावरती हे छोटंसं घरट उभारताना किती खाल्ल्या असतील खस्ता त्या चिमणीनं. किती वणवण केली असेल त्या चिमण घासासाठी, किती वणवण केली असेल त्या चिमण घासासाठी. ऊन पावसाचा बेछूट माराही झेलला असेल तिनं आपल्या नाजूक पंखांवरती. तेव्हा कुठं मिळाली तिच्या पिल्लांना ही ऊब घरट्याची, तेव्हा कुठे मिळाली तिच्या पिल्लांना ही ऊब घरट्याची. आता त्यांचे चिमुकले पंखही आसुसले असतील. आता त्यांचे चिमुकले पंखही आसुसले असतील. उंच उंच आसमंतात भरारी घेण्यासाठी. कदाचित त्यांचा मार्ग भिन्नही असेल, कदाचित त्यांचा मार्ग भिन्नही असेल त्या चिमणीपेक्षा, कदाचित त्यांचा मार्ग भिन्नही असेल त्या चिमणीपेक्षा. तरीही त्यांचे पंख आता फडफडू पाहतायत, तरीही त्यांचे पंख आता फडफडू पाहतायत, स्वच्छंदपणे बागडू पाहतायत. आता मलाही जाणवते ती दुर्दम्य आकांक्षा, आता मलाही जाणवते ती दुर्दम्य आकांक्षा. अथांग निळाईत मुक्त विहरण्याची, अगदी त्या पिलांसारखी, अगदी त्या पिलांसारखी. तर हे सगळं चिमणपंखाचं स्वरूप आहे. तर हा पण मुक्तछंद आहे. आता मी थोडंसं वळतो गझलेकडे. गझल सुद्धा लिहिण्याचा मी प्रयत्न केला. बऱ्याचशा गझल मी अनेक कार्यक्रमांमध्ये म्हणतो, पण माझं भाग्य असं आहे की लोक मला गझलकार म्हणत नाहीत. आणि हे खरं म्हणजे चांगलं आहे, कारण कोणत्याही एक शिक्का आपल्यावरती बसता कामा नये असं मी आत्तापर्यंत पाळत आलो आहे की लोकांनी आपल्याला कवी म्हणूनच ओळखलं पाहिजे. हे फक्त अभंगच लिहितात, हे फक्त गझलच लिहितात, हे फक्त हायकूच लिहितात, हे फक्त बालकविताच लिहितात, हे फक्त मुक्तछंदच लिहितात, असा कोणताही एक शिक्का, एक सुरीपणा
कवीवरती बसता कामा नये असं मला वाटतं. म्हणून मगाशी जो मी उल्लेख केला की आपल्याला अष्टपैलू असलं पाहिजे, अनेक आकृतीबंध आपल्याला हाताळता आले पाहिजेत. मग त्यातली एखादी आपली स्पेशालिटी असू शकते. जसं क्रिकेटचं, आता क्रिकेटचं उदाहरण थोडंसं वेगळं विषयांतर होईल, पण क्रिकेटचं उदाहरण मी तुम्हाला देतो की आता क्रिकेटचे फॉर्म आहेत. पूर्वी कसोटी क्रिकेट खेळलं जायचं, म्हणजे 5 दिवसाचं क्रिकेट खेळलं जायचं. नंतर वन डे आली, 50-50 ओव्हरची मॅच आली, आणि आताच्या काळात तर अगदी 20-20 वरती येऊन पोहोचली. पण टेस्ट मॅचमध्ये खेळताना, कसोटीमध्ये खेळताना त्या फलंदाजाला किंवा त्या गोलंदाजाला विशिष्ट गुण असावे लागतात. वन डेमध्ये खेळताना वेगळी शैली आपल्या हाताशी असावी लागते, आणि T20 खेळताना आणखीन वेगळी शैली हाताशी असावी लागते. तसंच कवितेचं सुद्धा आहे असं मला वाटतं. प्रत्येक आकृतीबंधाला स्वतःचा असा एक आत्मा असतो, तो आत्मा आपल्याला गवसला पाहिजे, तो साक्षात्कार आपल्याला व्हायला लागतो. तर गझलेकडे सुद्धा मी वळालो. त्याचाही किस्सा आहे की सुरेश भटांचा, पण मी मगाशी जो उल्लेख केला की अनेक कवींचे प्रभाव राहिले, त्यात सुरेश भटांचा सुद्धा प्रभाव राहिलेला होता. म्हणजे कॉलेजच्या काळामध्ये असताना सुरेश भटांचा एल्गार वाचला, आणि त्यात गझलेची बाराखडी होती. आणि मग ते वाचत असताना मलाही असं वाटलं की अरे आपण मुळात लिहितोय छंदामध्येच, तर कुठेतरी आपण गझल नक्की लिहू शकतो आणि लिहिली पाहिजे. आणि त्यातून मग मी प्रयत्न केले. काही वानगी दाखल गझल तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. एक पहा की अलीकडच्या गझलकारांच्या शैलीमध्ये सांगायचं झालं तर, रागावू नका माझ्या मित्रांनो, जे गझलकार असतील त्यांनी कृपा करून राग मानू नका. कारण अलीकडे असं झालं ना, मुशायरा असला की कोणताही गझलकार सुरुवातीला एक म्हणतो, एक मतला 2 शेर. मला तेच कळत नाही की एक मतला कसा काय असतो, मतला एकच आहे ना. नाही का? तर मतला आणि 2 शेर, आणि मग पूर्ण गझल ही शैली आहे. तर सुरुवातीला मतला घेतो, 2 शेर घेतो, आणि एक पूर्ण गझल घेतो. पहा, तुम्हाला आवडेल. आवडलं तर नक्की दाद द्या. की जाहल्या जखमा अशा की शल्य ही बेजार झाले. जाहल्या जखमा अशा की शल्य ही बेजार झाले, काळजाच्या आत इतके मोगऱ्याचे वार झाले. जाहल्या जखमा अशा की शल्य ही बेजार झाले, काळजाच्या आत इतके मोगऱ्याचे वार झाले. पुढचा शेर नीट आहे का? औरंगाबादचे माझे बरेचसे मित्र आहेत जे चळवळीतले आहेत, आणि ज्यांनी आपल्याला श्वास दिला, ज्यांनी आपल्याला जगण्याचा ध्यास दिला, त्या बाबासाहेबांची आठवण करणारा हा शेर आहे. पहा, वाहत्या पाण्यास कोठे जात असते का विचारा. वाहत्या पाण्यास कोठे जात असते का विचारा, स्पर्श तू केलास बाबा मग तळे चवदार झाले. स्पर्श तू केलास बाबा मग तळे चवदार झाले. आणि पुढच्या 2 ओळी, पुढचा शेर, ज्यामध्ये राजकीय संदर्भ आहेत, अलीकडच्या काळाचे संदर्भ आहेत. तुम्हाला ते कळतील, ते पुन्हा वेगळे सांगायची गरज नाही, शब्दातच कळतील. पहा की आमच्या स्वप्नांवरी का लावला त्यांनी पहारा. आमच्या स्वप्नांवरी का लावला त्यांनी पहारा, कालचे ते चोर सारे, कालचे ते चोर सारे आज चौकीदार झाले. कालचे ते चोर सारे आज चौकीदार झाले. आणि मग पूर्ण गझल की ही खरं म्हणजे खूप जुनी गझल आहे. म्हणजे मला वाटतं 2000 साली मी जेव्हा नव्यानवानच लिहायला लागलो होतो ती गझल आहे. सारेच चोर येथे कोणीच थोर नाही. सारेच चोर येथे कोणीच थोर नाही, अशा स्वरूपाची ती गझल आहे. आणि पंढरपूरमध्ये विद्रोही साहित्य संमेलन झालं होतं, आणि त्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये ही गझल मी पहिल्यांदा पेश केली होती. ती तुमच्यासमोर ठेवतो. त्याला बरीच म्हणजे 20-21 वर्ष झालेली आहे त्याला. पहा, पण परिस्थिती काही बदलली असं मला वाटत नाही. परिस्थिती तशीच आहे. सारेच चोर येथे कोणीच थोर नाही. सारेच चोर येथे कोणीच थोर नाही, निर्ढावल्या जीवांना कसलाच घोर नाही. सारेच चोर येथे कोणीच थोर नाही, निर्ढावल्या जीवांना कसलाच घोर नाही. नुसतेच घोषणांचे हे कागदी मनोरे.
नुसतेच घोषणांचे हे कागदी मनोरे, आश्वासनात त्यांच्या कुठलाच जोर नाही, सारेच चोर येथे कोणीच थोर नाही. आणि पुढचा शेर पहा, काश्मीरचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो की आता गेले 2 महिने आपण स्वतः लॉकडाऊनमध्ये आहोत, त्यामुळे लॉकडाऊनचं शल्य काय हे आपल्याला कळतंय, लॉकडाऊनमध्ये असताना दुःख काय हे आपल्याला कळतंय. पण काश्मीर गेली अनेक वर्ष लॉकडाऊनमध्ये त्याचं काय करणार. म्हणून तो संदर्भ पहा, 21 वर्षापूर्वीचा संदर्भ आहे. परिस्थिती तशीच आहे. काय, फुलबाग ही सुकावी दहशत अशी ढगांची, फुलबाग ही सुकावी दहशत अशी ढगांची, निर्धास्त नाचणारा उरलाच मोर नाही. फुलबाग ही सुकावी दहशत अशी ढगांची, निर्धास्त नाचणारा उरलाच मोर नाही, सारेच चोर येथे कोणीच थोर नाही. आणि मग अंधार पांघरूनी तो चंद्रही बुडाला, अंधार पांघरूनी तो चंद्रही बुडाला, ते चांदणे पिणारा उरला चकोर नाही, ते चांदणे पिणारा उरला चकोर नाही. आणि मग एवढा पण निराशेचा सूर खरं म्हणजे लावता कामा नये असं मला वाटतं. आपण कवी आहोत, आपण कवितेवरती प्रेम करतो, आपण रसिक आहोत, आपण उत्तम वाचक आहोत, आणि त्याच्यामुळं एकदमच निराशेचा सूर लावून नाही चालणार मित्रांनो. आपल्याला आशावादी असलं पाहिजे. कवीनं कायम आशेचा किरण दाखवला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून त्या शेवटच्या 2 ओळी पहा की रक्तात वेदनेचा अंगार चेतवारे, रक्तात वेदनेचा अंगार चेतवारे, पर्याय कोणताही आता समोर नाही. रक्तात वेदनेचा अंगार चेतवारे, पर्याय कोणताही आता समोर नाही, सारेच चोर येथे कोणीच थोर नाही. जसं आमचे सोलापूरचे कवी संजीव म्हणायचे. कवी संजीव नावाचे खूप जुने कवी होऊन गेले, सोलापूरमध्ये होते. अनेक जुन्या जाणत्या लोकांना कवी संजीव माहिती असतील की त्यांचा गझल गुलाब नावाचा कविता संग्रह त्या काळामध्ये आला होता. आणि बऱ्याच मराठी चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली आहेत की अत्तराचा फाया मला आणा या, हे जे गाणं आहे हे कवी संजीवांनी लिहिलेलं गाणं आहे. आणि कवी संजीवांशी सुद्धा मी जेव्हा पंढरपूरला शाळेमध्ये होतो तेव्हा त्यांच्याशी संबंध आला, त्यांच्याशी संपर्क आला, त्यांना भेटता आलं. तेव्हा त्यांचं वय मला वाटतं 75-76च्या आसपास काहीतरी असेल. तर तेव्हा ते सोलापूरच्या नव्या पेठेत त्यांचा स्टुडिओ होता, फोटो स्टुडिओ, आणि उत्तम ते शिल्पकार होते आणि उत्तम कवी होते. तर कवी संजीवांकडे पण जाण्याचा योग आला. तर त्यांच्या 2 ओळी ज्या आहेत ना त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या अशा आहेत की सूर्य सारे थंड झाले चंद्र आता पेटवा, सूर्य सारे थंड झाले चंद्र आता पेटवा, चंद्र तर पेटू शकेना माणसांना पेटवा, चंद्र तर पेटू शकेना माणसांना पेटवा. माणसांना पेटवायचं म्हणजे त्यांना जाळायचं असा त्याचा अर्थ नाहीये मित्रांनो. माणसांना पेटवायचं म्हणजे त्यांचा अंतराग्नी चेतवायचा आहे, त्यांना जागं करायचं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कवितेचं हेच काम आहे, लोकांना जागं करणं. सध्याच्या काळामध्ये किंवा आतापर्यंत जिथे जिथे विसंगती दिसते आहे, जिथे जिथे विषमता दिसते आहे, जिथे जिथे नाकारलेपणाची भावना आहे, तिथे तिथे कविता ही सकारात्मक बाजू घेऊन उभी राहिली पाहिजे. व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करणारी ही कविता असली पाहिजे. मग तुम्ही निसर्गातलं सुद्धा बंड मांडू शकता, मग तुम्ही प्रेमातलंही बंड मांडू शकता, मग तुम्ही सामाजिक आशयामधनं सुद्धा व्यक्त होऊ शकता असं मला वाटतं. तर अशा सगळ्या कविता आहेत. एक आता हलकी फुलकी गझल घेतो माझ्या सगळ्या तरुण मित्रांसाठी, की जी अलीकडच्या काळामध्ये बहुतेक सगळ्या कार्यक्रमांमध्ये मी म्हणतो, अनेकांना ती माहिती पण असेल, पाठही असेल. पहा की सुरुवातीचे 3 शेर हे प्रेमाचे आहेत आणि नंतर आपण वास्तवाकडे येतो. हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे, हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे, आणि माझे तृप्त होणे चातकाच्या सारखे. हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे, आणि माझे तृप्त होणे चातकाच्या सारखे. माळशी तू मोगरा अन या जीवाला जाळशी, माळशी तू मोगरा अन या जीवाला जाळशी, दरवळू दे ना मला केसात गजऱ्यासारखे. हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे. पण मग असं असतं ना की हे सगळे दिवस असतात ते गुलाबी दिवस असतात. दिवस ते होते गुलाबी भानही नव्हते मुळी,
दिवस ते होते गुलाबी भानही नव्हते मुळी, आज चल भेटू पुन्हा प्रेमात पडल्या सारखे, आज चल भेटू पुन्हा प्रेमात पडल्या सारखे. म्हणजे कसं आहे की पहा, ही मगाशी उल्लेख केला की हे सगळे चंद्रमुखीचे दिवस असतात. मग नंतर हळूहळू सूर्यमुखीचे दिवस सुरू होतात आणि नंतर ज्वालामुखीचे दिवस सुरू होतात. आणि मग ती आठवण करून द्यायला लागते की बाई, दिवस ते होते गुलाबी भानही नव्हते मुळी, आज चल भेटू पुन्हा प्रेमात पडल्या सारखे. आणि मग नंतर कळतं उशिरा की ज्या वाटेने आपण गेलो ती वाट आपली नव्हतीच. म्हणून मग पुढच्या ओळी अशा येतात की आड वाटेने कशी ती वाट येते आडवी, आड वाटेने कशी ती वाट येते आडवी, हे कसे होते अचानक वाट चुकल्या सारखे, हे कसे होते अचानक वाट चुकल्या सारखे. आणि मग अनेकदा असं वाटतं आपल्याला की आपण जसे आहोत, म्हणजे बाहेर आपला जो चेहरा असतो तो आतमध्ये असतो असं नाही. मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे, खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यातून आलेल्या 2 ओळी पहा की कोणते प्रतिबिंब माझे दावितो हा आरसा, कोणते प्रतिबिंब माझे दावितो हा आरसा, हे खरे की ते खरे हा पेच पडल्या सारखे, कोणते प्रतिबिंब माझे दावितो हा आरसा, हे खरे की ते खरे हा पेच पडल्या सारखे. आणि मग अनेक गोष्टी फिक्स कशा असतात पहा, विशेषतः राजकारणामध्ये आपल्याला ह्या गोष्टी जाणवतात. मी तुला मारेन खोटे, मी तुला मारेन खोटे, ढाकही खोटा उगा, मी तुला मारेन खोटे, ढाकही खोटा उगा, तू सुद्धा करशील तेव्हा फक्त रडल्यासारखे, तू सुद्धा करशील तेव्हा फक्त रडल्यासारखे. आणि मग शेवटचा शेर पहा, शेवटच्या ओळी की आपल्याला असं वाटतं हे सगळं चाललेलं आहे ना, हे आपल्यामुळं चाललंय. त्या बैलगाडीच्या खालून एक कुत्रं चाललेलं असतं, त्या कुत्र्याला असं वाटतं की बैलगाडी चालली आहे ती आपल्यामुळं चाललेली आहे. त्यातून आलेल्या ओळी पहा, ह्या जगाला लख केले काजव्यांना वाटले, ह्या जगाला लख केले काजव्यांना वाटले, ते असे थाटात होते सूर्य असल्यासारखे, ते असे थाटात होते सूर्य असल्यासारखे. तर हा सगळा गझलेचा प्रवास आहे. मगाशी एकाने मला प्रश्न विचारला होता की सामचा पण प्रवास तुम्ही सांगा, कवितेचा सामचा प्रवास. खरं म्हणजे तो मोठा विषय आहे, वेगळा विषय, त्याच्यावरती स्वतंत्र कधीतरी बोललं पाहिजे. कारण माध्यमातला प्रवास म्हणजे आकाशवाणी, नंतर पुण्यात लोकसत्ता, नंतर हैदराबादला ETV मराठी, मग मुंबईमध्ये झी 24 अगदी सुरुवातीचे दिवस जेव्हा ते नव्यानं चॅनल सुरू झालं तो काळ, आणि नंतरची आत्ताची 12 वर्ष साम TV. माध्यमातले सगळे स्थित्यंतर अनुभवलेली आहेत, माध्यमांच्या गरजा अनुभवलेल्या आहेत. मग आकाशवाणीमुळे रेडिओचं माध्यम म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना श्राव्य संस्कार, हे आकाशवाणीने केले. लोकसत्तेमुळे प्रिंट मुद्रित माध्यम, लिखाणाचे संस्कार, आणि झी 24 तास, ETV मराठी आणि आता साम TV याच्यामुळे TVचे संस्कार, दृकश्राव्य माध्यमाचे संस्कार, ही तिन्ही माध्यमं अनुभवायला मिळाली, त्याच्यामध्ये काम करायला मिळालं. या तिन्ही माध्यमांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्या गरजांच्या अनुसार आपल्याला बदलायला लागतं आणि तसं आपल्याला व्यक्त व्हायला लागतं. एक भाग्य नक्कीच आहे की सामच्या माध्यमातून मी बऱ्याच गोष्टी कवितेच्यासाठी म्हणून करू शकलो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की टेलिव्हिजन चॅनेलच्या इतिहासामध्ये सलग 2.5 तासांचं कवी संमेलन हे साम TVनं सगळ्यात पहिल्यांदा केलं. आणि त्याच्यामध्ये माझा सहभाग होता, किंबहुना ती संकल्पना माझी होती. आणि त्यातून 2.5 तासांचा तो प्रयोग आम्ही नाशिकला कुसुमाग्रजांच्या स्मारकामध्ये केलेला होता. मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, मराठी राजभाषा दिन म्हणून आम्ही तो कार्यक्रम त्यावेळेला सुरुवातीला केला. त्या पहिल्या कार्यक्रमामध्ये माझे जवळचे मित्र प्रशांत मोरे, भरत दौंडकर, प्रभाकर साळेगावकर, प्रकाश होळकर आणि अरुणदादा म्हात्रे या सगळ्या कवींना घेऊन त्याच्यामध्ये मी त्या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन केलेलं होतं. आणि तो प्रयोग अत्यंत गाजला त्या काळामध्ये आणि तो अजूनही व्हायरल होतो. त्यातला क्लिप म्हणजे भरतची जी गोफण, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की गोफ नावाची कविता आहे, गुंठा गुंठा जमीन विकून गोफ बांधली गळ्यात, ही भरतची जी कविता आहे ही त्या कार्यक्रमातली कवितेचा व्हिडिओ, ती क्लिप
अजूनही व्हायरल होते सगळीकडे. म्हणजे कविता इतक्या माध्यमातून पोहोचू शकते. मग त्याच्यानंतर आईच्या कवितांचा एक कार्यक्रम मी आणि प्रशांत मोरेंनी सॅम टी व्हीवरती केला, आई तुझा हात परीस नावाचा. तो तर अगदी 2012 का 11 मला वाटतं काहीतरी केला होता. तर त्याच्याही व्हिडिओ क्लिप अजूनही लोक पाहतात, त्या व्हायरल होतात. अनेक लोक मलाच पाठवतात पुन्हा ही तुमची कविता पहा किंवा हा तुमचा कार्यक्रम पहा. मग ती गंमत वाटते. म्हणजे कविता अशी सर्वदूर पोहोचत जाते. आणि मला असं वाटतं की ही जी माध्यमं बदलत गेली आहेत त्या माध्यमातून कविता सुद्धा पोहोचत गेली आहे. फक्त त्या माध्यमांचा वापर असा कशा पद्धतीने करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो. आणि आता ऑनलाईन माध्यम आलेलं आहे, डिजिटल माध्यम आलेलं आहे. मग फेसबुक लाईव्ह आहे, इन्स्टा लाईव्ह आहे, ट्विटर लाईव्ह आहे. त्या माध्यमातून सुद्धा आता कविता पोहोचते आहे, याचा मला आनंद आहे. पण कविता अशी पोहोचत असताना ते कविता अक्षर स्वरूपामध्ये, कविता संग्रहाच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तसे प्रयत्न मला वाटतं आपण केले पाहिजेत. शेवटाकडे मी आता येतो, कारण 1 तास जवळपास झालेला आहे. गझल म्हटल्या, काही जवळच्या कविता म्हटल्या. खरं म्हणजे आणखीन बऱ्याचशा कविता मला म्हणायच्या आहेत. मोह प्रचंड होतोय, पण वेळ सुद्धा पाहायला पाहिजे, वेळेचंही भान राखलं पाहिजे. शेवटी आपण येतोय. धम्मपाल जाधव म्हणतायत, साम टी व्हीवर आणि इतरत्र ठिकाणी आपण ज्यावेळी कार्यक्रमात असतात त्यावेळी कवींना बोलतं करता. आज स्वतः कवितेबद्दल भरभरून बोलतोय. हा खूप वेगळा अनुभव आहे. काव्यधारा रस. अगदी खरं आहे. कारण स्वतःच्या कवितेविषयी इतकं मनमोकळेपणानं नाही बोलतायत. कारण तेव्हा आपण निवेदकाच्या कवीच्या भूमिकेमध्ये असतो. त्यामुळे आपण आपल्या कवितेविषयी फक्त बोलतो, कविता सादर करतो आणि पुढे निघून जातो आणि पुढच्या कवीला आपण ती वाट मोकळी करून देतो. जसं शंकर वैद्य सर म्हणायचे की सूत्रसंचालकाचं किंवा निवेदकाचं, त्या कवीचं काम काय असलं पाहिजे की जसं आपण झेंडूच्या फुलांची माळ ओवतो किंवा गजरा विणतो ना, मग ते विणता त्या झेंडूच्या फुलांचा एक रंग, तो गंध त्या धाग्याला लागतो. तो जो धागा आहे ना, तो धागा हा निवेदकाचा असतो असं मला वाटतं. आणि शंकर वैद्य सरांचे माझ्यावरती खूप मोठे उपकार आहेत. त्यांनी खूप शिकवलं आहे. माझा दुसरा कविता संग्रह जो आला, अनेकदा असं होतं, त्या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेसाठी मी शंकर वैद्य सरांकडे गेलो होतो. त्यांच्याशी अनेक वेळा भेटण्याचा संबंध आला, योग आला. त्यांच्याशी अनेक वेळा कवितेवरती बोललो, चर्चा केली. तर त्यांनी माझ्या कविता संग्रहाविषयी जेव्हा अगदी ते बाड मी घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी अनेक गोष्टी माझ्या कवितेवरती सांगितल्या, भरभरून सांगितल्या. पण त्यांचं वय होत आलं होतं, हात थरथर कापत होते. त्यामुळे ते असं मला म्हणाले होते की दुर्गेश, मी किती लिहू शकेन याची मला शाश्वती नाही, पण ती प्रस्तावना असेल असं नाही, पण मी जे वाटेल ते लिहीन, कदाचित लिहीन असंही होणार नाही. पण त्यांनी 8 दिवसामध्येच मला फोन करून परत बोलून घेतलं आणि माझ्या हातामध्ये कागद दिला. एक 15-16 ओळीच लिहिल्या होत्या सरांनी, पण त्यांचं अतिशय सुंदर अक्षर, एक टाकी लिहिलेलं होतं. आणि मग आम्ही ॲक्च्युली प्रस्तावना म्हणून ते छपणार होतो, पण नंतर विचार असा केला की सरांचं अक्षर हे आपल्या जवळ असलं पाहिजे. म्हणून मग त्या कविता संग्रहाच्या ब्लर्ब म्हणून, पाठराखड म्हणून त्याचा आम्ही त्यामध्ये समावेश केला. हेच ते पुस्तक आहे. इथे जर तुम्हाला दिसत असेल तर हे अक्षर सरांचं आहे. अनेकदा असं होतं नावाचा कविता संग्रह. आणि मला आवर्जून सांगायला पाहिजे, कारण बरेचसे औरंगाबादचे लोक आहेत, हा कविता संग्रह औरंगाबादच्याच जनशक्ती वाचक चळवळ या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केला. आमचे ज्येष्ठ कवी मित्र श्रीकांत उमरीकर यांनी हा कविता संग्रह केलेला आहे. आता मला वाटतं त्याची आवृत्ती नाही आहे उपलब्ध. माझ्याकडेच 2 किंवा 3 प्रती शिल्लक असतील मायापुरत्या. इतर ठिकाणी आहे की नाही मला त्याची जाणीव नाही. पण कदाचित दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती आपल्याला करायला लागेल असं वाटतं. ते येत्या काळामध्ये करेनही. आणि नंतरच्या काळामध्ये पुढच्या कवितांना घेऊन दुसरा एका संग्रहाचं कामसुद्धा करायला आता सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. तर शंकर वैद्य सरांचा उल्लेख झाला. अनेक कवींचा प्रभाव त्याच्यामध्ये राहिलेला होता. कविता कदम म्हणतायत, अनेकदा असं होतं हा काव्यसंग्रह आहे माझ्याकडे. धन्यवाद. यामिनी आत्ता जॉईन झाली. यामिनी नमस्कार. तू पण काव्यधाराच्या फेसबुक पेजवरती लाईव्ह केलं आणि ते चांगलं झालं असं कळलेलं आहे. यामिनीच्या पण कविता अत्यंत दर्जेदार आहेत. प्रामुख्याने गझल लिहिते, ती माध्यमामध्येच काम करते. अनेक जण दिसत आहेत मला आणि तुम्ही ऐकताय, छान वाटतंय. आत्तापर्यंतच्या कवितांना तुम्ही भरभरून दाद दिली आहे आणि शेवटच्या टप्प्याकडे मी आलो आहे. हे करत असताना 2 कवितेचे प्रकार फक्त मी तुमच्यासमोर ठेवणार आहे की जे त्याचा उल्लेख नक्की केला पाहिजे, तो म्हणजे हायकूचा. हायकू हा कवितेचा प्रकार, आकृतिबंध, हा मूळ जपानी प्रकार आहे आणि तो मराठीमध्ये आणला शिरीष पै यांनी.
आणि तो रुजवला सुद्धा. आत्ताच्या काळामध्ये अनेक लोक हायकू लिहितात, पण ते हायकू दर्जेदार असतात असं मला वाटत नाही. त्याच्यावरती आपल्याला काम करायला लागेल. हा हायकूचा आकृतीबंध आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. 17च अक्षरांची ती कविता असते, 3च ओळींची कविता असते. 5, 7 आणि 5 असं त्याचं मीटर आहे. म्हणजे 5 अक्षर पहिल्या ओळीमध्ये, 7 अक्षर दुसऱ्या ओळीमध्ये आणि 5 अक्षर तिसऱ्या ओळीमध्ये. आणि त्यातलं जे यमक आहे ते पहिल्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये असलं पाहिजे किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये असलं पाहिजे. यमक असेल तर अत्यंत दर्जेदार तो हायकू होतो, नसेल तरी तसा फारसा फरक पडत नाही, पण शक्यतो असावं असं मला वाटतं. त्याच्यानंतर 2 बिंब असतात. ती दोन्ही बिंब एकमेकाला छेद देणारी असली पाहिजेत आणि ती छेद देता देता ज्याला आपण चमत्कृती म्हणतो, ती चमत्कृती त्यामध्ये साधता आली पाहिजे. जसं गझलेमध्ये आहे. गझलेमध्ये पलटीपंच असतो किंवा पहिली ओळ वाचल्यानंतर, पहिली ओळ सादर केल्यानंतर पुढची ओळ काय असणार याचा विचार तो समोरचा रसिक करत असतो, पण ती दुसरी ओळ नेमका धक्का देते. हे धक्का नंतर जसं गझलेमध्ये असतं तसं हायकूमध्ये सुद्धा असतं. आणि हायकू जो आहे ना, तो हायकू म्हणजे तसं पूर्ण कविता नाही आहे. हायकू हा उद्गार आहे. हा उद्गार असतो, कवीचा उद्गार असतो. जो प्रसंग, जो अनुभव त्याला दिसतोय, मग तो निसर्गातला असेल नाही तर तो आणखीन कुठला असेल, तर तो उद्गार त्या 17 अक्षरामध्ये येतो आणि ते करत असताना अर्थाची चमत्कृती साधली जाते. तो हायकू असतो असं मला वाटतं. काही वानगी दाखल तुम्हाला हायकू सांगणार आहे. पहा, थोडे हलके फुलके हायकू पण घेतो आणि थोडेसे सामाजिक हायकू पण घेतो. की ऐन वयात नको तिथे पडला, ऐन वयात नको तिथे पडला जीव जडला. ऐन वयात नको तिथे पडला जीव जडला. किंवा मुळीच कधी नसे कशाचा नेम, मुळीच कधी नसे कशाचा नेम पहिलं प्रेम. मुळीच कधी नसे कशाचा नेम पहिलं प्रेम. किंवा वेडा कुठला ती हसून म्हणाली, वेडा कुठला ती हसून म्हणाली कोंब फुटला. वेडा कुठला ती हसून म्हणाली कोंब फुटला. आता यालाच थोडासा वेगळा आशय की काही जाणीवा ज्या असतात त्या आतमध्ये राहिलेल्या असतात किंवा काही प्रसंग असतात की जे कायम स्मरणामध्ये असतात, मग ते पत्रामधनं पण येतात. पहा, सले अजून जखम खोलवर, सले अजून जखम खोलवर पत्रामधून, सले अजून जखम खोलवर पत्रामधून. हे झाले थोडेसे प्रेमाचे हायकू म्हणूयात किंवा प्रेम भावना व्यक्त करणारे हायकू म्हणूयात. पण सामाजिकता सुद्धा कशी येते पहा. दंगल झाली कोण मारला गेला, दंगल झाली कोण मारला गेला माणूस भला. दंगल झाली कोण मारला गेला माणूस भला. दंगल होते पण त्यात मारलं कोण जातं, तर माणूस मारला जातो. 2 धर्मामध्ये, 2 जातींमध्ये दंगली होतात, पण त्यामध्ये मारला जाणारा जो असतो ना, तो कोणत्या धर्माचा असत नाही, तो माणूस असतो. हे लक्षात कधी येणार. आहेत 17च अक्षर, आहेत 3च ओळी, पण या 3 ओळींवरती, या 17 अक्षरांवरती आपण 1.5 तासांचं, 1.25 तासाचं एक व्याख्यान देऊ शकतो. असा व्यापक आशय हायकूमध्ये पकडता आला पाहिजे. आणखीन वानगी दाखल 2 हायकू तुम्हाला ऐकवतो पहा, की ज्यामध्ये सामाजिकता आहे. काही प्रश्न आहेत पहा. की कोणते पाणी जलाशयात आले, कोणते पाणी जलाशयात आले गढूळ झाले. कोणते पाणी जलाशयात आले गढूळ झाले. म्हणजे जलाशय असतो, तलाव असतो, त्या तलावामध्ये मुळात पाणी असतंच, पण त्या पाण्यामध्ये, त्या जलाशयामध्ये असं कुठली तरी पाण्याची धार येऊन मिसळते की अख्खा जलाशय, अख्खा तलाव हा गढूळ होऊन जातो. तसंच आजूबाजूचा सध्याचा काळ आहे असं मला वाटतं. आपल्या अवतीभोवती असे अनेक विकृती आहेत की ज्या विकृती आपल्या सगळ्या सामाजिकतेला गढूळ करू पाहतात. म्हणून कोणते पाणी जलाशयात आले गढूळ झाले. किंवा मुलींच्या संदर्भातला हायकू आहे की विशेषतः ग्रामीण भागातल्या, खेडेगावातल्या मुली की ज्यांचं शिक्षण अर्ध्यातनं त्यांना सोडायला लागतं, 2री 3री पर्यंत कशा बशा त्या शाळेमध्ये जाऊ शकतात पण नंतर शिकू शकत नाहीत.
हे जे शाळागळतीचं प्रमाण आहे, विशेषतः खेडेगावातलं शाळागळतीचं प्रमाण आहे, त्यातही मुलींचं प्रमाण आहे, ते अत्यंत लक्षणीय आहे. त्यातून अस्वस्थ होऊन लिहिलेल्या ओळीत पहा की शाळा सुटली, शाळा सुटली तिची कायमचीच, शाळा सुटली तिची कायमचीच पाटी फुटली, शाळा सुटली तिची कायमचीच पाटी फुटली. म्हणजे तिची कायमचीच शाळा पण सुटते आणि पाटी पण फुटते. हे सगळे जे संदर्भ आहेत ना, हे कुठे ना कुठे त्या हायकूमध्ये येत जातात. आहेत 17च अक्षरं, आहेत 3च ओळी, पण मला असं वाटतं की जर आपण त्याचा अर्थ लावायला गेलो, त्याचा अन्वय उलगडत गेलो, त्याचा आशय मांडायचा प्रयत्न करत गेलो, तर 1.5 तास सुद्धा कमी पडेल असं मला वाटतं. पण ही हायकूची ताकद आहे. तर असा सगळा प्रवास कवितेचा आहे. शेवटच्या टप्प्याकडे येतो. काही राजकीय कवितांचा पण उल्लेख मगाशी बोलता बोलता झाला. एक जुनी कविता राजकीय जी आहे की जी सगळ्यात पहिल्यांदा मी म्हटली होती पाथर्डीला, मला वाटतं पाथर्डीला बरेच दिवस झाले, आणि तेव्हा आपल्या राज्यामध्ये आघाडीचं सरकार होतं, म्हणजे काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. आता सुद्धा आहे, आता महाविकास आघाडी आहे. तेव्हा नुसतीच आघाडी होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. आणि तेव्हा दिलीप वळसे पाटील ऊर्जा मंत्री होते आणि सारखी लाईट जायची. आता सुद्धा काही फारसे चित्र बदलले असं नाही आहे ग्रामीण भागामध्ये. आणि मग लाईट तासनतास जायची ग्रामीण भागात, 7-7, 8-8 तास लोड शेडिंग केलं जायचं. आणि तो प्रसंग, तो सगळा अनुभव माध्यमात काम करत असल्यामुळे बातम्यांमध्ये आम्ही सातत्याने सांगायचो. आणि त्यातून मी ती थोडीशी उपासात्मक लिहिलेली कविता होती. आणि पाथर्डीच्या साहित्य संमेलनामध्ये तिथे कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये कवी संमेलनामध्ये मी ती कविता सगळ्यात पहिल्यांदा म्हटली. आणि दिलीप वळसे पाटील तिथे होते, त्यांना ती आवडली कविता. आणि त्याच्यानंतर मग मी ठाण्याच्या साहित्य संमेलनामध्ये अखिल भारतीयाला पण ही कविता म्हटली होती. तर ती कविता तुमच्या समोर ठेवतो, पहा. संदर्भ जुने आहेत, राजकीय संदर्भ त्यात काही आहेत, पण आता सरकार बदललं असलं तरीही, ऊर्जामंत्री वेगळे असले तरीही लोड शेडिंगचा प्रश्न अजूनही कायम आहे काही भागामध्ये. त्यामुळं पहा, भारनियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, भारनियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, चला बरे झाले या निमित्तानं का होईना जुने दिवस परत आले. भारनियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, चला बरे झाले या निमित्तानं का होईना जुने दिवस परत आले. कंदिलाकडे धूर मिश्रित नजरेने पाहत चिमणी म्हणाली, कंदिलाकडे धूर मिश्रित नजरेने पाहत चिमणी म्हणाली, हो रे भाऊ तेव्हा जरी लाईट नव्हती स्थिती इतकी वाईट नव्हती. हो रे भाऊ तेव्हा जरी लाईट नव्हती स्थिती इतकी वाईट नव्हती. काडी काडी पेटून अंधार कसा उजळायचा, काडी काडी पेटून अंधार कसा उजळायचा, त्यासाठी आपला जीव किती किती जळायचा. काडी काडी पेटून अंधार कसा उजळायचा, त्यासाठी आपला जीव किती किती जळायचा. तितक्यात चिमुकली मेणबत्ती, तितक्यात चिमुकली मेणबत्ती वळसे घेत प्रकाशली, तितक्यात चिमुकली मेणबत्ती वळसे घेत प्रकाशली. अन मिणमिणत म्हणाली, प्रकाशगडाच्या दरबारी पॉवरफुल दादा होता, प्रकाशगडाच्या दरबारी पॉवरफुल दादा होता. 24 तास वीज द्यायचा त्याचा म्हणे वादा होता. उमऱ्यावरची पणती ही मग लुकलुकत म्हणाली, उमऱ्यावरची पणती ही मग लुकलुकत म्हणाली, हो रे भाऊ, हो रे भाऊ राजकारण्यांपेक्षा खरे म्हणजे कवीच बरे, राजकारण्यांपेक्षा खरे म्हणजे कवीच बरे. लोड शेडिंगचा धोका त्यांना बरा कळला होता, विजेसाठी त्यांचा शब्द शब्द जळला होता. म्हणूनच बत्ती गुल होण्याआधी, म्हणूनच बत्ती गुल होण्याआधी इतके करून ठेवा, म्हणूनच बत्ती गुल होण्याआधी इतके करून ठेवा. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. तर मला असं वाटतं की शेवटाकडे जाताना अंधार फार झालेला असताना ही पणती जी आहे, ही पणती आपण जवळ ठेवली पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या मनामधली पणती जी आहे ती तेवती राहिली पाहिजे. हा अवतीभोवतीचा जो समाजातला अंधार आहे तो दूर करण्याची क्षमता आपल्या या उजेडामध्ये असली पाहिजे. ती क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये यावी. या अपेक्षांसह शेवटच्या 4 ओळी तुमच्यासमोर ठेवतो. खरं म्हणजे मी बालकविता घेणार होतो, पण वाजले किती, 9:15. नाही, आता नाही घेत. बालकवितेसाठी आपण नंतर परत करू.
ठीक आहे, चालेल. निलेश, अविनाश, धम्मपाल, मला सांगाल? मला वाटतं आपण शेवटाकडेच येऊ. शेवटच्या 4 ओळी फक्त म्हणतो आणि थांबू. 9:15 झालेत. मी मगाशी उल्लेख केला की ही पणती आपण जपून ठेवली पाहिजे. आपल्यातला जो अंतराग्नी आहे तो चेतवता राहिला पाहिजे आणि त्याच उजेडाच्या साठी म्हणून, उजेडाची वाट चालण्यासाठी म्हणून या काव्यधारेचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. ही आपली काव्यधारा जी आहे, ही काव्यधारा अशीच वाहती राहू द्या, या शुभेच्छा मी तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून देतो. आणि आज तुमच्याशी हा काव्यसंवाद अत्यंत कोणताही तांत्रिक बिघाड न होता तुमच्यापर्यंत बोलता आलं, तुमच्याशी बोलता आलं, याचा मला मनस्वी आनंद आहे. त्याबद्दल मी माझा खूप जवळचा मित्र, ज्याला मी छोटा भाऊ म्हणतो, तो आपला अविनाश, धम्मपाल जाधव, निलेश चव्हाण आणि अमोल शिंदे आणि काव्यधाराची सगळी टीम, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या आणि आपण सगळे कवितेचे सहप्रवासी आहोत. कवितेची वाट ही अशीच आपण चालत राहूयात, कवितेची वारी ही अशीच चालते ठेवूयात. आणि शेवटच्या 4 ओळी समारोपाच्या, कवितेने इतुके द्यावे. कवितेने, खरं म्हणजे तुम्ही ते बॅनरवरती कविता जी लिहिली होती की त्याच्या ओळी काही घेतो, मोह होतोय मला म्हणून, आणि मग त्याच्या ओळी होतं की जीवनाचे सत्य वेड्या एवढे जाणायचे, जीवनाचे सत्य वेड्या एवढे जाणायचे, एकट्याने यायचे अन एकट्याने जायचे. जीवनाचे सत्य वेड्या एवढे जाणायचे, एकट्याने यायचे अन एकट्याने जायचे. झाड सांगे बघ तुला ते एवढे समजून घे, झाड सांगे बघ तुला ते एवढे समजून घे. ऊन वारा सोसूनही सावलीला द्यायचे, जीवनाचे सत्य वेड्या एवढे जाणायचे. आणि मग मृगजळा पाठी, ज्याचा उल्लेख मगाशी केला की त्या सुखासाठी कितीदा जाहलो कष्टी असा, त्या सुखासाठी कितीदा जाहलो कष्टी असा. मृगजळा पाठी उगाचच का बरे धावायचे, मृगजळा पाठी उगाचच का बरे धावायचे. आणि त्यातला शेवटचे 2 शेर घेतो, जो पंढरपूरचा संदर्भ त्यामध्ये आहे, जो शेर तुम्ही त्या बॅनरमध्ये उल्लेख त्याचा केलेला आहे की चंद्रभागेला अताशा ओलना उरली कुठे, चंद्रभागेला अताशा ओलना उरली कुठे. माऊलीला वाळवंटी व्यर्थ का शोधायचे, माऊलीला वाळवंटी व्यर्थ का शोधायचे. आणि शेवटचा शेर त्यातला पहा, जो संदर्भ परत सध्याच्या राजकीय स्थितीच्या संदर्भात येतो की मध्यंतरी एक घटना घडली की महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या गेल्या, प्रतिमेला गोळ्या घातल्या गेल्या. आणि त्यातनं लिहिलेल्या 2 ओळी आहेत, त्या समारोपाच्या 2 ओळी म्हणतो की घातल्या गोळ्या जरी ना संपला बापू कधी, घातल्या गोळ्या तरी ना संपला बापू कधी. एक नाही लाख बापू, एक नाही लाख बापू अंतरी रुजवायचे, एक नाही लाख बापू अंतरी रुजवायचे. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असे आपले लाख बापू आपल्या अंतरी आपण रुजवूया. हा कवितेचा प्रकाश घेऊन आपली उजेडाची वाट आपण चालत राहूयात. आणि याच आशादायी नोटवरती मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. कवितेने इतुके द्यावे की भरून जावी झोळी, कवितेने इतुके द्यावे की भरून जावी झोळी. मी निघून गेल्यावरही मागे उराव्या ओळी, मी निघून गेल्यावरही मागे उराव्या ओळी. धन्यवाद.